नमस्कार. उद्या 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहे. तसंच जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. या दिनाचं औचित्य साधून आम्ही एक आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. आपलं सिंधू भवनची जी इमारत आहे, जिचं काही दिवसापूर्वी आपण उद्घाटन केलेलं होतं. त्यामध्ये आपण एक पुस्तकांचं प्रदर्शन भरवत आहोत आणि यामध्ये विविध भाषेमधील पुस्तकं आपण ठेवणार आहोत. त्यामध्ये हिंदी भाषिक असतील, सिंधी भाषेमधील किंवा मराठी भाषेमधील असे पुस्तकं आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि त्या पुस्तक प्रदर्शनाला जे नागरिक भेटी देतील, म्हणजे जे त्या ठिकाणी येतील आणि ते पुस्तकं घेतील, तर त्यांना आपण 10% सवलत त्या पुस्तकाच्या छापील किमतीवरती देणार आहोत. त्या व्यतिरिक्त जे लोक मतदार ओळखपत्र घेऊन येतील, त्यांना आपण 10% अधिक म्हणजे 20% ची सवलत 20% किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त सवलत द्यायचा आपला प्रयत्न असणार आहे. अशा प्रकारचं ही एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी 3 दिवसासाठी म्हणजे 1 मे, 2 मे आणि 3 मे असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये आपला हेतू असा आहे की मतदारामध्ये जनजागृती व्हावी, आपल्या शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, यासाठीची ही अवेअरनेस ड्राईव्ह म्हणून आपण हा कार्यक्रम 3 दिवसाचा केलेला आहे. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं, त्यासाठी सुद्धा आपण काही बक्षिसं वगैरे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. एक प्रतिज्ञा आपण वाचकांकडून लिहून घेणार आहोत आणि त्यामधून लॉटद्वारे एक प्रतिज्ञाचं वाचन करून जे भाग्यवान जे विजेते असतील त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण 3 दिवसासाठी ठेवलेला आहे. मी आपल्या शहरातील समस्त नागरिकांना आवाहन करतो, कृपया आपण या प्रदर्शनाला भेट द्या. कारण त्या ठिकाणी जवळपास 75 ते 100 इतके स्टॉल्स लागणार आहेत आणि मोठ्या संख्येनं त्याचे जे स्टॉल धारक आहे ते आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येणार आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरातील एक विद्यार्थी श्री अभिषेक टाले हे नुकतेच IAS ऑफिसर झालेले आहेत. UPSC परीक्षा त्यांनी क्वालिफाय केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना IAS परीक्षा ते क्वालिफाय झालेले आहे. त्यांचा सुद्धा आपण नागरी सत्कार उद्या करणार आहोत. तर मी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, त्या व्यतिरिक्त जे शैक्षणिक क्षेत्रातील जे विविध असे जे संस्था चालक आहेत त्यांना आवाहन करतो की कृपया आपण उद्या सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. तसेच या प्रदर्शनामध्ये आपण वेळोवेळी भेट देऊन ह्या पुस्तकांचा लाभ घ्यावा. कारण अतिशय चांगल्या उत्तम क्वालिटीचे, उत्तम दर्जेदार पुस्तकं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.